हॅलो फ्रेंड्स, मी पूर्वा तुमच्या सर्वांचं सखी संगीनीज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्याबरोबर एकाच मिश्रणापासून ब्रेकफास्टसाठी 2 सोपे पदार्थ कसे बनवायचे ते शेअर करते। तर या ठिकाणी मी मिश्रण करण्यासाठी 2 कप ज्वारीचं पीठ, 1/4 कप बेसन, 3/4 कप जाड रवा, सोबतच बारीक चिरलेला कांदा, किसलेलं गाजर, त्याचबरोबर बारीक चिरलेली शिमला मिरची, अर्धा लहान चमचा जिरं, बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या, 1 कप आंबट दही, चवीपुरतं मीठ घालून हे सर्व जिन्नस चमच्याने मिक्स करून घ्यायचे। आता या ठिकाणी मिश्रणात पाणी घालून मध्यम कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्यायचं आणि 10 मिनिटांनंतर अप्पे करायला घ्यायचे। मिश्रणामध्ये मी हळद घालायची विसरले होते, ती मी यामध्ये ॲड केली आणि सर्व मिश्रण पुन्हा एकदा छान मिक्स केलं आणि आता मी याची अप्पे तयार करून घेते। त्यासाठी मी अप्पे पात्रावरती तेल लावून घेतलं। आता यामध्ये पळीच्या चमच्याने मिश्रण टाकून घ्यायचं आणि झाकण लावून हे अप्पे एका बाजूने जवळपास 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यायचे। या ठिकाणी मी खोबऱ्याची चटणी तयार करून घेते। त्यामध्ये मी ओलं खोबरं, दलिया, मिरची, लसूण, अद्रक, जिरं, कोथिंबीर, लिंबाचा रस, चवीपुरतं मीठ व पाणी घालून चटणी मिक्सरमधून चांगली बारीक करून घेतली। आता चटणीला तडका देऊ, त्यासाठी मी पॅनमध्ये 2 चमचे तेल तापवून घेतलं। आता यामध्ये अर्धा लहान चमचा मोहरी, सोबतच काही कढीपत्त्याची पाने, त्याचबरोबर हिंग घालून हा तडका चटणीवर ओतून घ्यायचा आहे। अप्पे शिजत आहे तोपर्यंत मी दुसरीकडे मिश्रणामध्ये थोडं पाणी घालून या मिश्रणाचे डोसे करून घेते। त्यासाठी मी पॅन गरम करून त्यावर टिश्यू पेपरने थोडं तेल लावून त्यावर पातळ डोसे घालून घेत आहे। तुम्ही बघू शकता मिश्रणामध्ये मी बेकिंग सोडा किंवा इनो फ्रूट सॉल्ट घातलेलं नाही, फक्त मी यामध्ये आंबट दही वापरल्यामुळे डोसे मस्त या ठिकाणी जाळीदार तयार होत आहेत। आता जवळपास 2 ते 3 मिनिटांनंतर अप्पेवरून तेल लावून दुसऱ्या बाजूने मस्त खरपूस भाजून घ्यायचे। हे अप्पे करताना लवकर पलटवायची घाई करायची नाही, नाहीतर अप्पे मोडू शकतात। चांगले हे अप्पे मंद ते मध्यम आचेवरती भाजून घ्यायचे। आपण या मिश्रणामध्ये कुठल्याही प्रकारचा बेकिंग सोडा किंवा इनो फ्रूट सॉल्ट वापरला नाही तरी सुद्धा अप्पे मस्त टम्म फुललेले आहे, तुम्ही बघू शकताय। दुसरीकडे ज्वारीचा डोसा मस्त दोन्ही बाजूने खरपूस भाजून झाला आहे। आता आपण तो काढून घेऊया। या ठिकाणी आपले एकाच मिश्रणापासून नाश्त्याचे 2 प्रकार तयार झाले। आता मी हा ब्रेकफास्ट प्लेटमध्ये सर्व करते। या ठिकाणी आपल्या गरमागरम ब्रेकफास्ट तयार झाला। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। एन्जॉय।